नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार. तो विषय म्हणजे RTI राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकार कायदा. आता या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे असं की अलीकडेच राज्य सरकारनं या RTI मध्ये ज्या नियमात बदल केले ते बदल अन्यायकारक बदल आहेत आणि तुमचा माहिती मिळवण्याच्या अधिकारावर बंधने घालण्याचा आणि तो कायदा कमकुवत करण्याचा हा एक प्रकार राज्य सरकारने केलेला आहे आणि त्या विषयावरच आपण आज बोलणार आहोत. RTI ॲक्ट काय आहे त्याची पार्श्वभूमी समजून घेणार, तो कसा अस्तित्वात आला आणि तो केव्हा अस्तित्वात आला, त्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि सरकारने त्याच्यामध्ये नेमके कोणते बदल केले आणि त्या बदलाचा नागरिकांवर काय परिणाम होईल आणि RTI ॲक्ट अंतर्गत अर्ज तुम्हाला जर करायचा असला तर तो कसा करायचा, ह्या सगळ्या RTI ॲक्ट संबंधी आपण आज सविस्तर बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर RTI ॲक्ट हा जो आहे हा आला 2005ला अस्तित्वात, पण त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाच्या काही केसेस आहेत, त्या केसमधून माहिती अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं सिद्ध केलेलं आहे. त्या केस म्हणजे कोणत्या केस आहेत तर 1975ची केस आहे स्टेट ऑफ UP वर्सेस राजनारायण केस. या केसमधून सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)A अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्यात तुमचा माहिती मिळवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. दुसरी केस होती 1981ची, ती SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये मुक्त आणि पारदर्शक सरकारे हे लोकशाहीचं तत्त्व असं त्या केसमध्ये सांगितलं गेलं आणि याच्यातून तुमचा माहिती मिळवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असं सिद्ध होते. आणि इतकं सगळं झाल्यानंतरही मोठमोठे आंदोलनं आणि मोठा संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठं 2005ला आपला RTI ॲक्ट अस्तित्वात आला. आता या RTI ॲक्टचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा उद्देश असा आहे की प्रशासनात पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि प्रशासन हे जनतेला उत्तरदायी बनवते. हा या ॲक्टचा मुख्य उद्देश आहे. आता हे सगळं असताना आता समजा तुम्हाला जर काही या RTI ॲक्ट अंतर्गत माहिती मागायची असली तर तुम्ही कोणकोणत्या विषयाशी संबंधित माहिती मागू शकता. तुमच्या परिसरात जर काही सरकारी कामं चालू असतील, जसे की रस्ते बांधणं किंवा काही विकास कामं चालू असतील, तर त्या रस्त्यासाठीचा निधी, त्या रस्त्याची वर्क ऑर्डर नेमकी कशी आहे, त्याचा दर्जा कसा राहील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. नगरपालिका, महानगरपालिका याच्यातल्या तुम्ही वार्षिक बजेट, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. सरकारच्या काही योजना चालू असल्या तर त्या योजनेचा निधी किती आला, त्या योजनेचे लाभार्थी किती आहेत, किती निधी खर्च झाला, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. शासकीय भरती जी असते त्याच्या संबंधी तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या विभागाशी संबंधित तुम्ही शासनाच्या वेगवेगळ्या विभागाशी संबंधित सर्व विभागाच्या संबंधित तुम्ही माहिती मागून घेऊ शकता. आणि ही माहिती मागितल्यामुळे काय होते की किती निधी आला, किती खर्च झाला, ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर येतात आणि त्यातून काय होते की एक पारदर्शकता निर्माण होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. आणि नेमकं सरकारला हेच पाहिजे नाही, म्हणून सरकारनं हे असे अन्यायकारक बदल त्याच्यामध्ये केले. आता हे बदल नेमके कोणते केले तर हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की सरकारनं नेमके कोणते बदल केले. तर सरकारनं बदल असे केले की जर तुम्हाला RTI अंतर्गत माहिती मागायची असेल तर ती माहिती कशासाठी पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगावं लागेल. आता वास्तविक पाहता जो RTI ॲक्ट आहे त्याच्या कलम 6(2) नुसार तुम्हाला असं कुठलंही कारण सांगण्याचं बंधनकारक नाही. तरीही महाराष्ट्र सरकारच्या या नव्या नियमानुसार तुम्हाला ते कारण सांगणं बंधनकारक केलं. त्याच्यानंतर त्यांनी एका अर्जामध्ये एकच विषय आणि तो विषय 150 शब्दामध्येच मांडायचा आहे असा बदल केला. पूर्वी ते 500 शब्द होते, आता ते 150 शब्द केले. त्याच्यानंतर
अर्जाचा शुल्क पूर्वी 10 रुपये होता, आता तो 30 रुपये केला. ही वाढ 200% आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का याची प्रत लागली तर ती पूर्वी 2 रुपये होती, आता 5 रुपये केली. आणि ऑनलाईन स्वरूपात सुद्धा तुम्हाला जर का माहिती पाहिजे असली तर त्याचेसुद्धा चार्जेस आकारल्या जातील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जे माहिती अधिकारी आहेत त्यांना असं सांगितलं की बा जर संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असेल तर त्यांना त्यांची लिंक देऊन टाका. आता त्या लिंकून घेतलेली माहिती ही त्यांच्या सहीनिशी प्रमाणित असते का? नाही. आपण जी RTI अंतर्गत माहिती मागतो ती माहिती त्यांच्या सही शिक्क्यानिशी प्रमाणित माहिती असते. त्यामुळे विभागीय चौकशी किंवा न्यायालयामध्ये त्याला महत्त्व असते. संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीला काय महत्त्व राहील? म्हणजे एक प्रकारे हा कायदाच कमकुवत करायचा आणि नागरिकांचा मूलभूत अधिकारच काढून घ्यायचं सरकारचं हे असं धोरण आहे. आता याच्यामध्ये जर का समजा तुम्हाला RTI अंतर्गत तुम्हाला जर का समजा अर्ज करायचा असला तर तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन करता येतो किंवा संबंधित विभागात जाऊन तिथं ऑफलाईन देता येतो किंवा स्पीड पोस्टनी सुद्धा करता येतो. आणि तुम्ही अर्ज केल्याच्या 30 दिवसाच्या आधी 30 दिवसात त्यांना ती माहिती देणं बंधनकारक आहे. आणि जर त्यांनी माहिती दिली नाही किंवा नाकारली तर माहिती अधिकारी जो आहे त्याला 250 रुपये पर डे प्रमाणे अशी दंड 25,000 पर्यंत दंड होऊ शकतो. असे याच्यात हे आहेत. आणि ती माहिती जर तुम्हाला समाधानकारक वाटली नाही तर तुम्ही त्यांच्या विरोधात अपील करू शकता. प्रथम अपील ही 30 दिवसात करायची असते आणि द्वितीय अपील ही 90 दिवसात करायची असते. अशा गोष्टी त्याच्यातून या RTI ॲक्ट अंतर्गत आहेत. आता RTI ॲक्टमुळे आपल्याला जी ही माहिती मिळते त्या माहितीतून मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. म्हणून सरकारला असं वाटते की जनतेने माहिती मागितली नाही पाहिजे. त्यासाठी हे अगदी पद्धतशीरपणे हे नियमात बदल केलेला आहे जेणेकरून आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे की माहिती मागणाऱ्यांनी स्वतःचं ओळखपत्र आणि नागरिकत्वाचा पुरावा देणं बंधनकारक. आता जो माहिती मागणारा व्यक्ती आहे त्याची जर का ओळखीचा पुरावा जर मागत असतील, नागरिकत्वाचा पुरावा जर मागत असतील तर तो व्यक्ती समोर येणार नाही माहिती मागायला. म्हणजे अशा प्रकारे त्या नियमातून हा कायदा एक प्रकारे कमकुवत करायचा किंवा नागरिकांनी माहितीच मागितली नाही पाहिजे असं काहीतरी करून ठेवायचं जेणेकरून मग आपल्याला कोणी माहिती विचारणारच नाही. म्हणजे आपण आपल्या मनाचे राजे, काही करा, कसंही खर्च करा, किती भ्रष्टाचार करा, पारदर्शक नाही, जनतेला उत्तरदायी नाही. अरे इथं लोकशाही आहे, लोकांचं सरकार असते, लोक इथं मालक आहेत, तुम्ही त्यांचे सेवक आहात, त्यामुळे तुम्ही त्यांना उत्तरदायी असले पाहिजे. आणि तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे हे सुप्रीम कोर्टाच्या अनेक केसेसमधून सिद्ध झालेलं आहे. तरीही सुद्धा हे कुठल्याच गोष्टीला जुमानत नाहीत आणि असे अन्यायकारक बदल करतात. तर यांच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. हा व्हिडिओ आपण ऐकून इतरांना सुद्धा सेंड केला पाहिजे की हे सत्यता जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तो जर का असा ॲक्ट जो आहे, तो माहिती मागण्याचा अधिकार जो आहे, तो जर असा कमकुवत होत गेला तर एक दिवस आपल्याला माहिती मागणं अतिशय कठीण होईल आणि माहितीच मिळणार नाही. आता माझ्याबद्दल तुम्हाला एक वैयक्तिक गोष्ट अशी सांगतो मी की माझ्या घरचं जे मीटर होतं ते मीटर फॉल्टी असल्यामुळे त्याचं बिल खूप जास्त येत होतं. मी त्यांना मीटर बदलून मागण्याची विनंती केली MSEBीमध्ये जाऊन. तर मला त्यांनी 2-3 वेळा तर चक्राच मारायला लावल्या की मीटर नाही, हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही. मी 2-3 वेळा चक्रा मारल्या. त्याच्यानंतर मला सांगितलं की बॉस स्टॉक नाही. मग स्टॉक नाही म्हटलं तर मग मी घरी आलो. मग मी परेशान झालो जाणं येणं करू की बा आता कसं करता, मीटर फॉल्टी आहे, हे देऊन नाही राहिले किंवा मग तुम्ही तुमच्या पैशाने विकत घेऊन लावा वगैरे वगैरे असं म्हणत होते. तर मी त्यांना म्हटलं की मी माझ्या पैशाने विकत घेऊन मीटर कसं काय लावणार? तुम्ही मीटरचं भाडं घेता तर तुमचं काम आहे मीटर लावून देणं. तुम्ही मीटरचं भाडं पण घेसाल आणि मी माझ्या पैशाने विकत घेऊन मीटर लावणार, असं कसं काय? तुम्ही मीटरचं भाडं घेत नाही का माझ्या याच्यात? तर मी त्यांना नाही म्हटलं आणि मी घरी आलो आणि ऑनलाईन पद्धतीनं मी माहितीच्या अधिकारामध्ये मीटर स्टॉक किती आहे हे मागितलं. हा माहितीचा अधिकार आहे माझा. ह्या माहितीच्या अधिकारामध्ये मी ही माहिती मागितली. तर अशी ही माहिती मागितली मीटर स्टॉक
असा मागितलं मी मीटर स्टॉक मागितल्यानंतर मी त्यांच्याकडे हे घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं की तुमच्याकडे स्टॉक नाही तर मग हे काय आहे. तर हे बघितल्यानंतर ते एक शब्दही बोलले नाही. तर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी मीटर लागलं. म्हणजे हे इतकं महत्त्वाचं आहे. आणि ते 1 रुपया न घेता, नाहीतर याच्या अगोदर तर मला ते स्टॉक नाही किंवा तुमच्या पैशाने विकत आणा अशा गोष्टी सांगत होते. तर माहितीचा अधिकार हा इतका महत्त्वाचा आहे. त्यासाठी जनतेने जागरूक राहिलं पाहिजे आणि या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि सरकारला विचारला पाहिजे की बा हे असे निर्णय सरकार का घेते. तर अशा अन्यायकारक निर्णय घेऊन जनतेची फसवेगिरी करणं या सरकारनं सोडून दिलं पाहिजे. बस एवढंच आपण या व्हिडिओतून सांगू इच्छितो. आणि हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीनं व्यवस्थित ऐकला पाहिजे आणि या विषयाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे की हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि आपण माहिती विचारायला आणि शिकायला, माहिती विचारायला शिकलो पाहिजे. धन्यवाद.